आज कुस्ती क्षेत्रामध्ये दुःखाचं वातावरण आहे. पैलवान सचिन जमदार यांचं आज दुःखद निधन झालं. आता प्राथमिक माहिती असे समजते की हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि ही दुःखद घटना आज कुस्ती क्षेत्रामध्ये खरोखर मनाला चटका लावणारी आहे. कारण की अनेक वर्ष त्यांनी कुस्ती क्षेत्रात कुस्तीमध्ये काम केलेलं आहे, करिअर केलेलं आहे. अनेक अशा आठवणी कुस्ती क्षेत्रात आहेत. आज वस्ताद असो, युवराज केचे सर असो, अनेक लोकांनी त्यांच्या कुस्तीचे साक्षीदार आहेत. त्यामुळं एखादा व्यक्ती आपल्यातनं अचानक जर सोडून गेला तो दुःख पचवता येत नाही. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज मला एक खंत अशी वाटली की आपण महाराष्ट्रभर फिरत असतो, प्रत्येक पैलवानांची मुलाखती घेत असतो, परंतु त्यांच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये अंतर काही नाही. परंतु त्यांची मी मुलाखत घेऊ शकलो नाही. मला वाटत होतं घ्यायचं कारण की जवळ आहे आणि जवळच्या व्यक्तींचं कधी पण घेता येईल म्हणून ते गोष्टी राहून जातात. आणि आज मला खरोखर त्या गोष्टीचा पश्चाताप होतो की मी ह्या पैलवानापर्यंत पोचू शकलो नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. वस्ताद काय सांगाल? आपल्यासोबत मला सम्राट रावसाहेब आप्पा मगर आहेत, जे की त्यांच्या वडिलांची म्हणजे शामराव जमदार यांचे आणि वस्तादांची एकत्र तालमीत असायचे गंगावेश तालमीमध्ये आणि हां तेच सांगतील. शामराव मठातनं गंगावेसला आले आणि शामरावचा कायमस्वरूपी हसरा होता आणि कोपार्ड गाव हे पैलवानाची खान. त्या गावातला शामराव जामदार, युवराज पाटील त्याच गावचा, गुंडा पाटील त्याच गावचा. आणि शामराव घरी गेला, घरची काहीतरी परिस्थिती आड आली म्हणून नको म्हणून शामरावची तब्येत चांगली होती. त्याच्यानंतर सचिन जामदार आम्ही तालीम सोडून इकडं निमगावला सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर सचिन जामदार गंगावेसला येऊन चांगला पैलवान झाला. चांगला पैलवान झाल्यावर तो केसरी झाला. कुस्ती सोडायला नको होती, परंतु मध्यंतरीच कुस्ती सोडून तो कोपार्डे गावी गेला आणि शेती करायला लागला. शामराव वारले, त्यांचे वडीलही वारले आणि त्याच्यानंतर सचिन गावी गेला. केसरी तिकडे झाल्यावर गावी गेला. एकदा दोनदा कुस्त्या बघितल्या, तब्येत बघण्यासारखी होती सचिनची, शामरावपेक्षा चांगली. पण आमचं मत होतं की गंगावेसला मी 7 वर्ष राहिल्यामुळं सचिन जामदारनं अजून एक 4 वर्ष करावी. महाराष्ट्र केसरी त्याला किताब मिळाला असता, पण घरची परिस्थिती आड आली आणि तो घरी गेला. आणि आज कुस्त्याच्या मैदानात आम्हाला समजलं बावड्याला तालुका इंदापूरला की बाबा सचिन जामदार अटॅकनं गेले. मग आता मैदानात करण्यापेक्षा एक जणाच्या पाहुण्यांच्या घरी जेवणासाठी आल्यानंतर आपण त्याला निदान भावपूर्ण श्रद्धांजली तरी व्हावं. कारण प्रत्येकाच्या घरी दुःख आहे, दुःख सावरणं कठीण आहे. जन्म म्हणला का मृत्यू असतोच, पण शामरावही आकेला गेला आणि सचिनही आकेला गेला. त्याबद्दल बावडेकरांच्या वतीनं आणि आमच्या मगरपराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. आता आपल्यासोबत कुस्ती निवेदक युवराज केचे सर आहेत. गेले अनेक वर्षे ते कुस्तीमध्ये कॉमेंट्री करत असतात. सर सांगतील त्यांच्या कुस्त्या काय बघितल्या का त्यांनी आणि त्यांना काय वाटते त्यांच्या कुस्त्याबद्दल? खरोखर आज महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये आज आम्ही बावडा मुक्कामी मैदान होतं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. तसं मल्ल सम्राट रावसाहेब मगर आप्पांनी आत्ताच सांगितलं, पैलवान सचिन जामदार हे गंगावेस तालमीचे पैलवान, गाव कोपर्डे. त्यांच्या वडिलांचं पूर्ण कुस्ती करिअर रावसाहेब आप्पांनी आत्ताच सांगितलं, पण शामराव वस्तादांचं. पण सचिन जामदार पैलवान हे गंगावेस तालमीला असताना पैलवान विजय गुटाळ, पैलवान योगेश बोंबाळे, पैलवान सुनील शेवतकर, त्याचबरोबर पैलवान अण्णा कोळेकर हे कुस्ती सम्राट अस्लम काजी वस्तादांच्या खालची खोप
एक चांगला पैलवान, अतिशय चांगल्या तब्येतीचा पैलवान, महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानबरोबर सचिनच्या कुस्त्या झाल्या. खऱ्या अर्थानं आज सचिन जामदार पैलवानचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्याबद्दल मी पैलवान सचिन जामदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.